नवं सरकार निवडून आल्यावर सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घटिका समीप आली आहे। अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेला आहे। नव्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातून काही नवे सरप्राईज सुद्धा मिळू शकतात आणि त्यामुळेच या सगळ्या मंत्रिमंडळाच्या यादीकडे, नव्या चेहऱ्यांकडे आणि काय घडतंय या सगळ्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना आता वेग आलाय। पण हा मंत्रिमंडळ विस्तार करताना महायुतीच्या तीनही पक्षांकडनं प्रादेशिक समतोल साधण्याचा कसोशीनं प्रयत्न होताना दिसतोय। सोबतच लाडक्या बहिणींना सुद्धा हे सरकार मानाचं पान देणार का याची सुद्धा उत्सुकता आहे। प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबतच पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या नेत्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये। आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा, मुंबईत करा, तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आम्हाला सरकार आलेलं आहे, तुमचं लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे। आता सोयाबीनला भाव कधी देताय, कापसाला भाव कधी देताय आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करताय याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे आणि त्याच्यावर आमचा सरकारकडे आमचा प्रश्न आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या 20 महिला आमदार विजयी झाल्यात। यात भाजपच्या 14, शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदारांचा समावेश आहे। सध्या ज्या आमदारांची नावं मंत्रिपदासाठी फिक्स मानली जातात त्यात भाजपकडनं माधुरी मिसाळ आणि पंकजा मुंडे, शिवसेनेकडनं भावना गवळी आणि राष्ट्रवादीकडनं अदिती तटकरे यांच्या नावाचा समावेश असल्याचं कळतंय। शासनाला सांगून सुद्धा शासन जे 3 लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे। कोणाला मलाईचे खाते मिळतात त्याच्यावर ते काम करतात आहे। मंत्रिमंडळाच्या स्थापनेत सरकारला प्रादेशिक समतोलाचीही कसरत करावी लागणार आहे। मंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या नावांचा विचार करता मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचं पारडं जड दिसतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण विभागात 5 मंत्रिपदं, पश्चिम महाराष्ट्रात 8, विदर्भात 4 ते 5 मंत्रिपदं, मुंबईत 5 तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रत्येकी 6 मंत्रिपदं विभागली जाण्याची शक्यता आहे। शिवसेनेला संपवण्यासाठी गद्दार गटाची निर्मिती केली आणि त्या गद्दार गटाचा जेवढ्या दिवस वापर करायचा आहे तेवढं ते करणार, नंतर फेकून देणार हे निश्चित झालेलं आहे आणि ते आता सिद्ध होत आहे। अजित पवार गटाचं सुद्धा तसंच आहे। आता त्याची गरज त्यांना राहिलेली नाही आहे आणि म्हणून ह्या लोकांना झुलवत ठेवायचं, भिकेचा तुकडा टाकायचा, त्या पद्धतीने मंत्रिपदाचे तुकडे जे टाकतोय ते हवं असेल तर घ्या, नाहीतर चालते व्हा, अशा पद्धतीची भाजपची जी नीती आहे ही आता त्यांना कळून चुकलेली आहे। महायुतीला निवडणुकीत प्रचंड मोठं यश मिळालंय। मंत्रिपद पदरात पाडण्यासाठी इच्छुकांचं लॉबिंगही सुरू झालंय। त्यामुळे नाराजी आणि कुरबुरी थोपवून महायुतीकडनं मंत्रिपदाचा कोट कुणाकुणाच्या अंगावर चढवला जातो याची आता महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।